नमस्कार. प्रोफेसर ऑफ नेशन या युट्यूब चॅनलमध्ये आज आपलं सहर्ष स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे आपल्या मेडिकल फील्ड मधल्या मेडिकल वाल्यांसाठी, फार्मसी वाल्यांसाठी आणि आपल्या ग्राहक राजासाठी. तर शॉर्ट मध्ये मी सांगतोय, जीएसटी प्रणालीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती पाहणार आहोत. जीएसटी मध्ये बदल होणार आहेत. तर जे गोष्टीत बदल होणार आहे, ज्याचा जीएसटी 12% आहे तो 5% होतोय. तर तशा कंपन्यांना ऑलरेडी सूचना गेलेल्या आहेत, ते त्यांचे एमआरपी कमी करूनच माल विकणार आहेत. तर प्रश्न आहे, तर जो आपल्याकडे ऑलरेडी स्टॉक आहे, 22 तारखेच्या आत परचेस केलेला माल आहे मी आणि त्याचा स्टॉक माझ्याकडे आहे. तर त्याच्या संदर्भात आपण काय करता यावं, काय करता येईल, त्याच्या संदर्भात ग्राहकांना कोणत्या रेट्स मध्ये विकावा लागणार याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर चला, तर मी एक व्हिडिओमध्ये एक फोटो दाखवलाय तुम्हाला. त्याच्यात लिहिलंय नवीन जीएसटी जर 12% असेल, जुना 12% आहे आणि आता 5% झालाय, तर त्याचं 6.25% एमआरपी रेट डिडक्शन करून विकायचंय. 18%चं 5% झालं 11%, 5%चं 0% जर झालं तर 4.77% आणि 12%चं 0% झालं तर 10.72%. तर आपण काही सूचना बघणार आहोत फार्मासिस्ट लोकांसाठी, मेडिकल फील्ड मधल्या लोकांसाठी. तर ज्यांचं कॉम्प्युटर बिलिंग आहे, त्यांनी एखाद्या होलसेलर कडून बिलामध्ये काही चेंजेस करून घ्यायचे असेल तर ते 21 तारखेला 12 वाजायच्या आधीच करून घ्यावेत. 22 तारखेला याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मॅन्युअल बिल्स, ज्यांनी मॅन्युअल बिल्स आहेत त्यांनी रेट कमी करून विकणे हा सर्वात सुंदर पर्याय आहे. मी आता तुम्हाला जो फोटो शेअर केलाय त्याच्यात लिहिलेला आहे किती रेट कमी करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे परचेस रेट समजून येण्यासाठी परचेसची फाईल, बिलिंग फाईल सोबत ठेवावी, जेणेकरून आपल्याला संभ्रम निर्माण होणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे तातडीची गरज असल्यासच तुम्ही खरेदी करा औषधांची. चौथी गोष्ट, जीएसटी डिपार्टमेंट आणि एफडीएचे अधिकारी याच्यावरती पाळा ठेवून आहेत, पडताळणी करणार आहेत की तुम्ही एमआरपी कमी करून विकताय की नाही. मित्रांनो, तुम्हाला जी आता मी जीएसटी बद्दलची जी सर्व माहिती दिली, याच्याबद्दल जर तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तो यूट्यूबवरती अपलोड केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली आहे. त्याच्यावरती जाऊन पाहू शकता की हा समजा हा प्रोडक्ट आहे, तर याच्या प्रोडक्टवरची जीएसटी कमी झाला आहे, पण त्याचं कॅल्क्युलेशन कसं करावं याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ पहा.